नमस्कार मित्रांनो, गुरु कानिफनाथ तंत्र मंत्र वनस्पती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला अतिप्राचीन गुप्त चमत्कारी मोहिनी मंत्राविषयी सांगणार आहे। सुदर्शन चक्र मोहिनी सर्वात पॉवरफुल आणि क्षणात प्रभाव दाखवणारी मोहिनी मंत्र आहे। या मंत्राचा उपयोग कसा केला जातो ते आपण बघूया। पती पत्नीमध्ये होत असलेले वाद मिटवण्यासाठी या मंत्राचा उपयोग केला जाऊ शकतो। जसे की पत्नी विनाकारण घडी माहेरी जात असेल किंवा पत्नी घरात थांबत नसेल, अशा वेळेला या मंत्राचा उपयोग केला जाऊ शकतो। किंवा पती घरात थांबत नसेल किंवा पती बाहेरच्या वाईट मार्गाला लागलेला असेल, त्यावेळेला या मंत्राचा उपयोग केला जाऊ शकतो। जो मुलगा किंवा मुलगी आई वडिलांचं ऐकत नसेल किंवा बाहेरच्या वाईट मार्गाला लागलेले असेल, अशा वेळेला या मंत्राचा उपयोग केला जाऊ शकतो। किंवा सासू सुनाला त्रास देत असेल किंवा सासू सुनाचं ऐकत नसेल किंवा सून सासूचं ऐकत नसेल, अशा वेळेलाही या मोहिनी मंत्राचा उपयोग केला जाऊ शकतो। काही घरांमध्ये आपण बघतो भाऊ भावाचं जमत नाही व कायम भांडणं होत असतात किंवा भाऊ भावाचं ऐकत नसेल, त्यावेळेलाही या मोहिनी मंत्राचा उपयोग केला जाऊ शकतो। किंवा ऑफिसमध्ये बॉस त्रास देत असेल किंवा बॉस तुमचं ऐकत नसेल, तुमचा फ्रेंड तुमच्यापासून लांब जात असेल, अशा वेळेलाही या मोहिनी मंत्राचा उपयोग केला जाऊ शकतो। मोहिनी मंत्र तुमच्या जीवनामध्ये अति महत्त्वाचा ठरणारा आजचा हा मंत्र आहे। मंत्र अशा प्रकारे आहे। इडा इडा सुरी आमकेची मोहिनी जाय टमक्यावरी, ती मुखाकडे पाय भिराभिरी, तिचं मन लागेना, तिच्या घरी ती येऊन बसे आमच्याच घरी, तिच्या छातीत सुदर्शन चक्रधारी, छू मंत्र बादशापुरी छू। मंत्र परत एकदा। इडा इडा सुरी आमक्याची मोहिनी जाय टमक्यावरी, ती मुखाकडे पाय भिराभिरी, तिचं मन लागेना, तिच्या घरी ती येऊन बसे आमच्याच घरी, तिच्या छातीत सुदर्शन चक्रधारी, छू मंत्र बादशापुरी। मंत्रामध्ये सर्वात अगोदर आमक्याची मोहिनी जाय टमक्यावरी, ज्या ठिकाणी आमक्याची मोहिनी नाव आलेलं आहे त्या ठिकाणी स्वतःचं नाव त्या ठिकाणी घ्यायचं आहे। आणि ज्या ठिकाणी टमक्यावरी असे नाव आलेलं आहे त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीचं नाव आणि त्याच्या आईचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे। आता मंत्रविधी अशा प्रकारे आहे। रविवारी श्री हरी नारायणाचा फोटो समोर ठेवून अगरबत्ती लावून लाल आसन घेऊन 108 वेळा ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। मंत्र स्वतः सिद्ध आहे, मंत्र सिद्ध करायची गरज नाही, फक्त मंत्र कंठस्थ करायचा आहे। मंत्रविधी अशी आहे। शनिवारी किंवा मंगळवारी 2.5 पानाचा विडा, नागिलीचे पान 2.5 पानाचा विडा घेऊन विडा तयार करायचा आहे। तो विडा श्री हरी नारायणाचा फोटो समोर ठेवून लाल आसन लावून 21 वेळा या मंत्राने नंतर अभिमंत्रित करायचा आहे। पहिले 108 वेळा हा मंत्र कंठस्थ करायचा आहे। नंतर मंगळवारी किंवा शनिवारी या मंत्राला नागिलीचे पान 2.5 पानं घेऊन 21 वेळा सुगंधित धूप देऊन श्री हरी नारायणाचा फोटो समोर ठेवून लाल आसनावर बसून या मंत्राने 21 वेळा विडा अभिमंत्रित करायचा आहे। आता विडा अभिमंत्रित कसं करणार? 1 वेळा मंत्र झाला की 1 फूक त्या विड्यावरती मारायची आहे। असे 21 वेळा मंत्र बोलून 21 फूक त्या विड्यावरती मारायची आहे।
विडा अभिमंत्रित झाल्यानंतर समोरच्या व्यक्तीला खाण्यामध्ये तो विडा द्यायचा आहे. माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशाच दुर्मिळ मंत्रासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.